काल गुरुपौर्णिमेनिमित्त देवगडला गेलो आणि तिथे डायरेक्ट आल्याच ग्रेट ब्लॉगर शिवम भाऊशी भेट झाली. पुढे काय झालं तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, संध्याकाळच्या टायमाला मस्त आपलं निवांत निघालो होतो देवगडला. आपल्या 2 गाड्या होत्या, दोन्ही गाड्यात मस्त पेट्रोल भरून घेतलं. मग असं गप्पा मारीत मग आलो आम्ही डायरेक्ट देवगडला. मग आपल्या मेन कमानी मधून एंट्री केली आणि पाहत होतो फुल गर्दी होती बरं का देवगडला. मग आपली गाडी पार्किंग लावली आणि त्याच्यात आपले योगा अशी होतं तेवढं शिवम भाऊची एंट्री झाली. खूप दिवसाची इच्छा होती आपली शिवम भाऊला भेटण्याची आणि ती आज पूर्ण झाली. मग त्यांच्या सोबत दर्शक गप्पा मारल्या आणि फोटो काढले आणि खरंच शुभम भाऊ भेटून एकच नंबर वाटला बरं का. एवढं सगळं फॅन पेज असून उलशी काही गर्व नसणारे आपले शुभम भाऊ, त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली असल्यामुळे आपण काही जास्त वेळ नाही घेतला बरं का त्यांचा. त्यांना रामकृष्ण हरी करून ते गेले दर्शनाला आणि आम्ही आलो दर्शनाला. मध्ये गर्दीची तर कुठंच कमी नव्हती बरं का. मग सद्गुरू किसनगीर बाबा यांच्या समाधी मंदिरात जायला एवढी रांग होती बघा. मग आपल्या सगळ्या मंदिराचे दर्शन घेतले आणि शेवटला गुरुवारी बाबाजींचे दर्शन झाले. मग आपले बाबाजींचे दर्शन घेतले आणि स्वामीजींच्या दर्शनासाठी थांबलो, पण स्वामीजींचे काही दर्शन झाले नाही. आणि मग तेवढं तिथं आपल्याला ट्युशनचे गुरुजी महेश सरची भेट झाली. मग त्यांच्यासोबत 2 शब्द बोललो आणि निघालो मग डायरेक्ट बाहेर. बरं, तुम्ही कधी देवगडला येईल ना संत नक्की या आणि आपल्याला फॉलो करायला संत करून टाका.